मेट्रो 3 साठी आरे परिसरामध्ये कारशेड बनवलं जातं। याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं सुद्धा आता ग्रीन सिग्नल दिलाय, परंतु मुंबईकरांना हे काही पसंत पडलेलं नाहीये आणि त्यामुळे या निर्णयाविरोधात आज आरे कॉलनीतल्या प्रस्तावित जागेसमोर मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेसमोर पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी शांततापूर्ण आंदोलन केलं। यावेळी पर्यावरणप्रेमी आणि आरे कॉलनीतले रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड झालं तर सुमारे 2400 झाडं तोडावी लागतील। शिवाय आरेमधील सुमारे 100 एकर जमिनीवरची वनसंपदा नष्ट होणार आहे। आरे कॉलनीतील वन्य प्राण्यांच्या संचारावरती सुद्धा निर्बंध येईल। त्यामुळे आरे कॉलनीत मेट्रो कारशेड नको अशी स्पष्ट भूमिका या पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी घेतली आहे। शिवाय गरज पडली तर रस्त्यावरती उतरू, कोर्टात कायदेशीर लढाई लढू असा इशारा सुद्धा यावेळी दिला गेला। प्रयत्न करतोय की एकदा आमच्याशी बोला, आम्ही तुम्हाला सांगू आणि दाखवू पर्यायी स्थळ असताना हे जंगलाचा नाश का करावं। 2500 वृक्ष म्हणजे छोटं नाहीये। आता तुम्ही बघितलं 2500 वृक्ष तिकडे 30 हेक्टरमध्ये कापणार आहे आणि ते सांगतात की त्याचं कॉम्पेन्सेशन फॉरेस्टेशन इथे केलेलं आहे बघा 2 हेक्टरमध्ये। 30 हेक्टर जंगल काढून तुम्ही 2 हेक्टरमध्ये वृक्ष लावून कोणाला तुम्ही वेडा बनवताय की आज लोकांना कायद्याचं रक्षण करण्यासाठी स्वतः जमिनीवर उतरावं लागतंय। हा आमचा दुर्दैव आहे, पण आमचं कर्तव्य देखील आहे आणि आम्ही हे पूर्ण करू।